सिम्पल प्रेझेंट टेन्स. मुलांनो, आज आपण टेन्स कुठले कुठले असतात, त्याचा वापर कसा करायचा, कुठे करायचा हे बघणार आहोत. पण त्यातील आज फक्त आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स बघणार आहे. आणि 12 टेन्सची नावं ती कोणती आहेत त्याचे बेसिक इंट्रोडक्शन करून घेऊ आणि मग सिम्पल प्रेझेंट टेन्स अगदी डिटेलमध्ये शिकू. इतकं डिटेलमध्ये की तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, एकवचनी करता असेल तर कुठलं वर्ब वापरायचं, त्याला काय लावायचं. ज्याला कोणाला ABCD इंग्लिशमधला ABCD म्हणजे ग्रामरचा ए पण माहिती नाही ना, त्यालाही हा व्हिडिओ कळेल ही माझी गॅरंटी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सशी रिलेटेड काही शंका राहणार नाही. लेटर रायटिंग असो, कॉम्पोजिशन रायटिंग असो, कॉम्प्रेन्शन पॅसेज असो, तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा अगदी डिटेलमध्ये मी सांगते. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आधी टेन्सचे 12 नावं म्हणजे 12 प्रकार कोणते आहेत ते सांगते. मेन 3 प्रकार: सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स. ओके, पुन्हा प्रत्येक तीनही टेन्सचे प्रत्येकी 4 प्रकार आहेत टेन्सचे. बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दुसरा, तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिमिलरली पास्ट टेन्सचे पण सिम्पल पास्ट टेन्स पहिला, पास्ट कंटिन्युअस टेन्स दुसरा, पास्ट परफेक्ट टेन्स तिसरा आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चौथा. मी आता लिहित नाही, लिहिण्यात वेळ घालवत नाही कारण ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता फ्युचर टेन्सचे सुद्धा असेच 4 प्रकार: सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि चौथा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे टेन्सेसचे 12 प्रकार म्हणजे पूर्ण इंग्लिश. ठीक आहे, बघा आपण त्यातला सिम्पल प्रेझेंट टेन्स डिटेलमध्ये बघतोय. सिम्पल प्रेझेंट टेन्सचे 2च रूल आहेत. तुमच्या सोयीसाठी आपण रूलप्रमाणे शिकूया. रूल 1: जर एकवचनी करता असेल म्हणजे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, कसं बघा, सिंग्युलर नाउन किंवा सब्जेक्ट, त्यापुढे वर्ब लावायचं आणि त्याच्या पुढच्या वर्बला एस लावायचा आणि त्याच्यापुढे ऑब्जेक्ट असेल वाक्यामध्ये तर ऑब्जेक्ट लिहायचं. सिंग्युलर नाउन प्लस वर्ब प्लस एस प्लस ऑब्जेक्ट. आपण उदाहरण बघूया. बघा, उदाहरण बघूया आपण. राम हा एकटाच आहे, त्याच्या पुढचं वर्ब आहे इट, मग इटला एस लावायचा. राम इट्स अ मँगो. राम इट्स अ मँगो. राम आंबा खातो. राम हा एकटाच आहे आंबा खाणारा, म्हणून त्याच्या पुढच्या वर्बला आपण एस लावला. EAT इट हे त्याच्यातलं वर्ब आहे आणि राम हा नाऊन आहे म्हणजे सब्जेक्ट आहे. अशीच रचना असते सिम्पल प्रेझेंट टेन्सची. सिंग्युलर नाउन म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एस, वर्बला एस लावलं कारण का हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि सिंग्युलर नाउन आहे म्हणजे राम हा एकटाच आहे आंबा खाणारा, आपण इटला एस लावला. राम इट्स, त्याच्यापुढे ऑब्जेक्ट अ मँगो. ओके, राम इट्स अ मँगो हे असं स्ट्रक्चर असतं इंग्रजी वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचं रूल नंबर 1चं. ठीक आहे, आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. शी ड्रॉ. बघा, शी हे सब्जेक्ट आहे. शी म्हणजे ती, एक मुलगी कोणीतरी किंवा एक बाई, एक फिमेल कोणीही, म्हणून शी ड्रॉ. त्याच्या पुढचं वर्ब ड्रॉ आहे. आपला रूल काय आहे की सिंग्युलर नाउन प्लस वर्ब प्लस एस. शी ड्रॉज अ पिक्चर. ती एक चित्र काढते. शी ड्रॉज अ पिक्चर. रूल 1: सिंग्युलर नाउन प्लस वर्ब प्लस एस प्लस ऑब्जेक्ट. बघा, सिंग्युलर म्हणजे एक कोणीतरी. राम हा एकटाच आहे. शी म्हणजे ती पण एकटीच आहे, म्हणून त्याच्या पुढच्या वर्बला आपण इटला आणि ड्रॉला एस लावला आणि त्याच्यापुढे ऑब्जेक्ट लिहिलं. कळाला? रूल 1 कळाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. आता रूल नंबर 2 पण असाच सोपा आहे, तो आता आपण बघूया.
रूल नंबर 2. रूल 2 सिंपल प्रेझेंट टेन्सचा काय आहे? जर कर्ता अनेक वचने असेल म्हणजे प्लुरल नाउन असेल, जर कर्ता अनेक वचने असेल म्हणजे प्लुरल नाउन असेल. प्लुरल म्हणजे काय? तर प्लुरल म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त किती. प्लुरल नाउन असेल त्यापुढे वर्ब लावायचं आणि वर्बला एस लावायचा नाही. असाच रूल आहे की प्लुरल नाउन असेल, करणारी व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर वर्ब प्लेन वर्ब नुसतं V1 लिहायचं, वर्बचा पहिला फॉर्म लिहायचा, त्याला एस लावायचं नाही, त्याच्या पुढे ऑब्जेक्ट लावायचं. बघा आपण एक्झाम्पल बघूया. आता आपण हेच एक्झाम्पल वाक्य घेऊ म्हणजे तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल दोन्ही मधला. राम अँड सीता, राम अँड सीता. आता बघा राम आणि सीता दोघं जण आहेत. सिंग्युलर वर्ब राहिलंय का? ते नाही, ते प्लुरल झालंय. राम अँड सीता म्हणून मग दोघं आहेत ते प्लुरल नाउन आहे म्हणून आपण वर्बचा एस काढून टाकायचा, लावायचंच नाही. म्हणजे राम अँड सीता ईट अ मँगो, राईट. प्लुरल नाउन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हेच असं स्ट्रक्चर आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. अगदी सोपं आहे. रूल 1 सिंग्युलर नाउन प्लस वर्ब प्लस एस प्लस ऑब्जेक्ट आणि रूल नंबर 2 प्लुरल नाउन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच सिंग्युलर नाउनच्या पुढे वर्बला एस लावायचा आणि प्लुरल नाउनच्या पुढे वर्बला एस नाही लावायचा. ॲज सिम्पल ॲज दॅट. सिंपल प्रेझेंट टेन्स एवढा सोपा आहे. ठीक आहे. आपण रूल नंबर 2चा आणखीन एक एक्झाम्पल बघूया. दे ड्रॉ. मी पर्पजफुली ही वाक्य रिपीट करते तुम्हाला डिफरन्स दाखवण्यासाठी. दे ड्रॉ अ पिक्चर. बघा दे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती, दे म्हणजे आपण अनेक लोकांसाठी, अनेक व्यक्तींसाठी, अनेक ॲनिमलसाठी दे वापरतो. इट म्हणजे एक, दे म्हणजे अनेक, किंवा ही म्हणजे एक मुलगा असेल तर ही आणि 2 किंवा खूप मुले असेल तर दे. एक मुलगी असेल तर शी, खूप मुली असेल तर दे. सिमिलरली दे म्हणजे थोडक्यात काय? दे म्हणजे खूप, प्लुरल नाउन म्हणून आपण देच्या पुढे ड्रॉ या वर्बला एस लावला नाही. ओके. बघा परत एकदा बघा. राम इट्स अ मँगो, सिंग्युलर राम आहे, एकटाच आहे म्हणून इटला एस लावला. राम अँड सीता हे दोघं झाले, प्लुरल झाले म्हणून त्याच्या पुढच्या इटला एस नाही लावला. शी ड्रॉज अ पिक्चर, ती पिक्चर काढते. हां, ती एकटीच आहे शी म्हणजे म्हणून ड्रॉ ह्या वर्बला एस लावला. दे ड्रॉ अ पिक्चर, दे म्हणजे खूप लोक म्हणजे ड्रॉला एस नाही लावला. ते पिक्चर काढतात. ओके. हे झाले सिंपल प्रेझेंट टेन्सचे बेसिक 2 रूल. म्हणजे हे 2 रूल तुम्ही पाठ केले ना, हा आणि हा, की तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स अख्खा तुमच्या डोक्यात शिरला. आपण अख्खा नाही म्हणू शकत. एक तुमचं 70% काम इथेच झालं. मग राहिलं काय? तर याचा वापर कधी करायचा, त्याचा वापर कुठे करायचा, म्हणजे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स 100% कळला. हा आपल्या 70% भाग झाला. रूल स्ट्रक्चर कळलं, रूल्स कळाले. आता आपण शिकूयात त्याचा वापर कधी करायचा, कुठे करायचा, कसा करायचा, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स पूर्ण झाला. ओके. आपण आता बघूया सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कुठे करायचा, कसा करायचा आणि कधी करायचा. ठीक आहे. बघा पहिला मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिली एक कंडिशन आहे नेहमीच्या रोजच्या कृतींसाठी. म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण रोज करतो, नेहमी करतो, रोजच्या रोज, जसं की रोज शाळेत तुम्ही जाता, तुम्ही रोज ब्रश करता, तुम्ही रोज जेवण करता, आई रोज स्वयंपाक बनवते, ज्या गोष्टी रोज घडतात किंवा नेहमी घडतात. हां, म्हणजे जसं की दर आठवड्याला तुम्ही गार्डनमध्ये जाता, दर आठवड्याला तुम्ही लायब्ररीतनं पुस्तक आणता, जे नेहमी घडतात गोष्टी म्हणजेच क्रिया म्हणजेच कृती. मग नेहमीच्या किंवा रोजच्या कृती दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आपण इथे शॉर्टमध्ये रूल लिहूया. रूल म्हणजे कंडिशन, हे तुमच्या लक्षात येईल. बघा, नेहमी घडणाऱ्या गोष्टी किंवा रोज.
हां, मी शॉर्टमध्ये लिहिले, एक्झाम्पल लिहिया. नेहमी घडणाऱ्या कृती किंवा रोज घडणाऱ्या कृती दाखवण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. जसं की बघा, एक्झाम्पल बघा, आय गो टू स्कूल, आय गो टू स्कूल एव्हरी डे, आय गो टू स्कूल एव्हरी डे. तुम्ही रोज शाळेत जाता की नाही? तुम्ही रोज शाळेत जाता, बाबा रोज ऑफिसला जातात, आई रोज स्वयंपाक बनवते किंवा आईसुद्धा रोज ऑफिसला जाते स्वयंपाक बनवून. म्हणजे त्या रोज घडतात, नेहमी घडतात. मग त्या सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण नेहमी किंवा रोज घडणाऱ्या कृतींसाठी म्हणजे ॲक्शनसाठी वापर करतो. ठीक आहे. आता दुसरी कंडिशन बघूया आपण. सवयी दाखवण्यासाठी. सवय. हां, तुमच्या काही सवयी असतील की तुम्हाला रोज सकाळी तुम्ही चहा पिता किंवा आईला रोज सकाळी चहा प्यायला आवडतो, बाबा रोज सकाळी न्यूजपेपर वाचतात, तुम्ही रोज सकाळी एक्सरसाइज करता स्कूलला जाण्याच्या आधी. ह्या ज्या सवयी आहेत आपल्या, किंवा तुम्ही रोज संध्याकाळी तुम्हाला आल्यावरती आईची हातची गरम गरम पोळी खायला आवडते, जे रोज घडतं. म्हणजे तुमची सवय आहे ती. तुम्हाला रोज तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत गप्पा मारायला आवडतात. या अशा तुमच्याच काही सवयी असतील, चांगल्या वाईट तर घ्यायच्याच नाहीत आपण, सवयी चांगल्याच लावून घ्यायच्या. पण जी सवयी दाखवण्यासाठी आपण सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. उदाहरण बघूयात आपण त्याचं. शी ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. शी ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. सॉरी, बघा, शी म्हणजे एकटीच आहे म्हणून त्याच्या पुढच्या वर्बला आपण एस लावला आपल्या रूल नंबरवर. शी ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. ती रोज सकाळी चहा पिते, तिची सवय आहे. हां, आपण हे सगळं करत असताना कुठेही आपला रूल मोडलेला नाही आहे. शी इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, त्यामुळे आपण त्याच्या पुढच्या वर्बला एस लावला. आणि बघा, तर पुढे बघा, आता तुम्ही म्हणाल आय, टीचर आय हा एकटाच आहे, सिंग्युलर आहे, तरी पण तुम्ही त्याच्या पुढच्या गोला एस किंवा ई एस का नाही लावला? तर आय आणि यूला नेहमी प्लुरल ट्रीट करायचं असतं कुठल्याही टेन्समध्ये. म्हणून मग मी प्लेन गो हे वर्ब ठेवलं V1, त्याला एस किंवा ई एस लावायचं नाही. ठीक आहे मुलांनो, सिंग्युलर शब्दाच्या शेवटी जर ओ CH SH SX O असेल तर आपण प्लुरल करताना त्याला ES जसं लावतो तसंच वर्बला पण शेवटी ओ असेल तर त्याच्या पुढे एस न लावता ES लावतात. ठीक आहे, बघा, आय गो टू स्कूल एव्हरी डे. आयच्या पुढे आयला नेहमी प्लुरल ट्रीट करायचं असतं. प्लुरलचा रूल आपण नेहमी आयला आणि यूला लावायचा असतो. बघा, शी ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. ती रोज चहा पिते. तुमच्या बाबांना रोज न्यूजपेपर वाचायला आवडत असेल, तुम्ही काय बोलणार? माय फादर रीड्स न्यूजपेपर एव्हरी डे किंवा एव्हरी मॉर्निंग. माय फादर रीड्स न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग. ओके, आलं लक्षात? रोजच्या नेहमीच्या कृती दर्शवण्यासाठी, सवयी दर्शवण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आता तिसरा कंडिशन आहे सिम्पल प्रेझेंट टेन्ससाठी, सार्वत्रिक सत्य. सार्वत्रिक किंवा वैश्विक सत्य म्हणजे काय? युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक. म्हणजे बघा, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण लिहून देते. युनिव्हर्सल म्हणजे काय बघा. युनिव्हर्सल म्हणजे तुम्ही अमेरिकेत जा, इंडियात जा, कॅनडामध्ये जा, अजून कुठल्या देशात जा, कुठल्याही शहरात जा, कुठल्याही गावात जा, ते सत्यच असतं. जसं की सूर्य कुठल्या दिशेला उगवतो? पूर्व. मग आपण काय म्हणणार? द सन रायझेस in the east. बघा, तुम्ही कुठल्याही देशात गेला तरी सूर्य हा पूर्वेलाच उगवतो. दुसऱ्या कुठल्याही दिशेला पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. द सन रायझेस इन द ईस्ट. त्याच्यामध्ये
द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे सार्वत्रिक सत्य जे असतं ते दाखवण्यासाठी पण आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आलं लक्षात? पहिलं रोजच्या आणि नेहमीच्या घडणाऱ्या कृती दर्शवण्यासाठी, कृती म्हणजेच ॲक्शन्स. दुसरं सवयी दाखवण्यासाठी, मग ते स्वतःचे असो किंवा कोणाच्या दुसऱ्याचे असो, त्यासाठी पण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. तिसरं सार्वत्रिक सत्य म्हणजेच युनिव्हर्सल ट्रूथ दाखवण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आता चौथी कंडिशन आहे कायमस्वरूपी स्थिती. कायम स्वरूपी स्थिती म्हणजे कंडिशन. कायमस्वरूपी स्थिती किंवा वस्तुस्थिती आपण असंही म्हणू शकतो तिला. वस्तुस्थिती दाखवण्यासाठी हे बघा, कायमस्वरूपी स्थिती किंवा वस्तुस्थिती म्हणजेच काय, ॲक्च्युअल नेहमी तिथेच ते असतं. जसं की आय लिव्ह इन पुणे किंवा ही लिव्ज इन पुणे, माय अंकल लिव्ज इन मुंबई. ते नेहमी मुंबईत राहतात, तुम्ही नेहमी पुण्यात राहता. किंवा आय लिव्ह इन दुबई, तुम्ही नेहमी वर्षानुवर्ष अनेक वर्षांपासून दुबईतच राहताय. म्हणजे त्या गोष्टी ज्या कायमस्वरूपी आहेत, त्या रोजच्या रोज बदलत नाही किंवा वर्षभर बदलत नाही, त्या दाखवण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आता आपण ह्याचं उदाहरण काय घेऊया तिकडे. ही आता ही एकटाच आहे बघा, इथे पण सन हा एकटा आहे ना, म्हणून आपण सिंग्युलर नाउनच्या पुढे वर्बलाइज लावलाय. आपण इकडे ही लिव्स इन पुणे, तो पुण्यात राहतो, कायमस्वरूपी येते. तो दर आठवड्याला किंवा दर महिन्याला किंवा दर वर्षाला घर बदलत नाही. म्हणजेच आपण कायमस्वरूपी स्थिती किंवा वस्तुस्थिती दाखवण्यासाठी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आता पाचवी आणि शेवटची कंडिशन आहे ती म्हणजे आवडीनिवडी. तुम्हाला काय आवडतं, आवड निवड, आवडीनिवडी दाखवण्यासाठी किंवा तुमच्या फिलिंग्स म्हणजे भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. ठीक. फॉर एक्झाम्पल बघा, आवडीनिवडी भावना म्हणजे आपल्या फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी, आवडीनिवडी सांगण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. जसं की मला हे आवडतं, मला ते आवडतं. बघा, आय लाईक टू ईट अँड आईस्क्रीम, मला आईस्क्रीम खायला आवडते. बघा, आईस्क्रीमच्या आधी अँड लावला, अँड हे आर्टिकल आहे. अँड का लावला, कारण का आय हे वॉवेल आहे. आपण ए अँडचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवूया, त्याच्यामध्ये तुम्हाला ते आर्टिकल्स पण ए अँड मी शिकवणार आहे. ठीक आहे. आय लाईक टू ईट अँड आईस्क्रीम, मला आईस्क्रीम खायला आवडते. मग आवडीनिवडी दाखवण्यासाठी, रोजच्या नेहमीच्या गोष्टी दाखवण्यासाठी, सवयी दाखवण्यासाठी सार्वत्रिक युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजेच काय, सगळीकडे सार्वत्रिक म्हणजे सगळीकडे तेच आहे. सूर्य कुठल्याही जा, तुम्ही पूर्वेलाच उगवणार आहे. ठीक आहे. कायमस्वरूपी स्थिती किंवा वस्तुस्थिती सांगण्यासाठी आणि आवडीनिवडी आणि भावना व्यक्त करण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आता तुम्हाला असे काही मी कीवर्ड्स सांगणार आहे, त्या टेन्सवरून, त्या शब्दांवरून तुम्हाला हा कुठला टेन्स आहे म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे हे फिक्स कळतं. असे एक शेवटचे 7-8 शब्द सांगते आणि मग आपण आजचा व्हिडिओ संपूया. ओके. बघा मुलांनो, सिम्पल प्रेझेंट टेन्स ओळखण्यासाठी मी तुम्हाला काही कीवर्ड्स सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा टेन्स कुठला आहे ते लगेच कळून जातं. असं आपण प्रत्येक टेन्समध्ये शिकणार आहे. तुम्हाला आयडेंटिफाय द टेन्स असा पण क्वेश्चन येतो पेपरमध्ये, किंवा दिलेल्या टेन्सचा प्रकार म्हणजे नाव ओळखा, कुठल्या टेन्स आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या टेन्समध्ये करा. ह्याच्यावरती आपल्याला 12ही टेन्स शिकायचे आहेत. असातला आपण पहिला टेन्स डिटेलमध्ये शिकतोय, सिम्पल प्रेझेंट टेन्स. तो ओळखायचा कसा, जर दिलेल्या सेंटेन्समध्ये रोज, नेहमी, दररोज,
तर मला बट ऑब्वियस आहे की हे शब्द मराठीतून नाही येणार आहे, तुम्हाला ते इंग्लिशमधून येणार आहे, पण मी तुम्हाला समजण्यासाठी मराठीत लिहिलेत बघा. रोज, नेहमी, दररोज, सहसा, कधी कधी यापैकी कोणताही एक शब्द असेल तर तो टेन्स असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. इंग्लिशमध्ये बघा, एव्हरी डे, ऑलवेज, युजली, ऑफन, समटाईम यापैकी कोणताही एक शब्द दिलेल्या वाक्यामध्ये असेल तर तो टेन्स असतो डोळे झाकून सांगायचं सिम्पल प्रेझेंट टेन्स. दुसरं म्हणजे काय, रूल्स पाठ करायचे. सिंग्युलर नाऊन आहे का, त्याच्यापुढे व्हर्बलाइज लावला आहे का, तर तो सिम्पल प्रेझेंट टेन्स. प्लुरल नाऊन आहे का, त्याच्यापुढे व्हर्बलाइज नाही लावला आहे का, तर मग सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.